विचार मांडतील. माननीय सभापती महोदय, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी या सभागृहाच्या उच्च परंपरा पाळत सभागृहाने एकमताने श्री सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड केली. मी सभागृहाच्या वतीनं त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विरोधी पक्षाचे देखील आभार मानतो की त्यांनी या सभागृहाच्या ज्या काही उच्च परंपरा आहेत त्या परंपराचा मान राखत आपला प्रस्ताव परत घेतला आणि एकमताने या ठिकाणी ही निवड केली. सचिन अहिर आणि आम्ही विधानसभेमध्ये एकत्रितच निवडून आलो होतो 1999 साली आणि त्यांच्यासोबत दीर्घकाळ काम करण्याची संधी देखील मिळाली. त्यामुळे निश्चितपणे जुना परिचय त्यांच्याशी आहे. खरं तर अहिर हा जो शब्द आहे याचा अर्थ गोपालक देखील आहे आणि निर्भीड देखील आहे. आपण जर अहिर या शब्दाचा अर्थ बघितला तर जे कोणाला घाबरत नाहीत, जे निर्भीड आहे अशांना अहिर म्हणतात. आणि मला इतक्या वर्षाचा अनुभवात मी बघितलं की सचिन अहिर साहेब जे आहेत हे निर्भीडपणे काम करणारे व्यक्ती आहेत, दिलखुलासपणे काम करणारे व्यक्ती आहेत. सर्वांशी चांगले संबंध ठेवून आणि त्यातनं जनसामान्यांना कशा पद्धतीनं मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हे ते सातत्याने करतात. त्यामुळे या अतिशय महत्त्वाच्या घटनात्मक पदावर आल्यानंतर या सभागृहामध्ये त्या खुर्चीवर बसल्यावर सर्वांना न्याय द्यायचा असतो. प्रत्येकाला वाटतं की मला अधिक न्याय मिळाला पाहिजे, मिळाला नाही तर थोडी नाराजी पण होते. पण सभापतीच्या खुर्चीवर जे बसतात त्यांना प्रसंगी ती नाराजी जी आहे ती सहन करून देखील सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करावा लागतो. खरं तर मी या निमित्ताने आत्तापर्यंत ज्यांनी उपसभापतीचं पद सांभाळलं त्या नीलमताई गोरे यांचं देखील मनापासून अभिनंदन करेन. अतिशय चांगल्या पद्धतीनं या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विशेषतः एक संवेदनशील अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व असल्यामुळे ज्यावेळेस महिलांचे अत्याचार, दलित पीडित शोषित बालकं यांच्या संदर्भातले प्रश्न आले त्यावेळी प्रसंगी थोडी कठोर भूमिका घेत त्यांनी योग्य ते निर्देश देखील दिले. आणि निश्चितपणे मी असं म्हणेन की थोडा जो काही एक संघर्षाचा काळ होता त्याही काळात उत्तमपणे सगळी भूमिका त्यांनी निभावली. आणि म्हणून निश्चितपणे उपसभापती या पदावर काम करताना त्या पदाचा मान राखण्याचं काम, मान वाढवण्याचं काम हे या ठिकाणी नीलमताईंनी केलेलं आहे. म्हणून त्यांचेही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. खरं तर या पदाची परंपरा अतिशय उंच अशा प्रकारची आहे. एक मोठ्या नेत्यांची मांदियाळी ही या उपसभापती पदावर आपण यापूर्वी देखील बघितलेली आहे. रासू गवई साहेब ज्यांनी नंतर सर्वाधिक काळ सभापती पद देखील या ठिकाणी भूषवलं तेही या ठिकाणी उपसभापतीपदी होते. सूर्यबांजी वाडणे असतील, नासफ फरांदे असतील, अलीकडच्या काळामध्ये वसंतराव डावखरे साहेब असतील. अनेक वर्ष वसंतराव डावखरे साहेबांनी या पदावर त्या ठिकाणी कार्य करत असताना
सर्वपक्षीय अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक प्रेम किंवा जिव्हाळा हा निर्माण करून दाखवला. खरं म्हणजे जर सगळी नावं घेतली तर एक मोठी नावांची मांदियाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि सचिन भाऊंचं देखील आपण जर कारकीर्द बघितली तर चळवळीतनं तयार झालेला कार्यकर्ता अशा प्रकारची सचिन भाऊंची कारकीर्द राहिली आहे. 1993 साली राष्ट्रीय